नमस्कार मित्रांनो, आय.एस. अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान या सिरीजमध्ये रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री याचा पार्ट 7 बघणार आहोत. याच्या आधी आपण पार्ट 6 बघितले आहे. ओके. आणि या पार्ट 6 मध्ये आपण जे काही बेसिक गोष्टी होत्या, जे काही केमिस्ट्रीमध्ये आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, त्या सर्व कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. समजा तुम्ही ते पार्ट्स बघितले नसतील तर तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक करू शकतात आणि तिथून ह्या सर्व गोष्टी बघू शकतात. ओके. तर बघा आता सर्वात पहिले इथे बघा, इथे आय बटन आहे. येलो मार्क मी जिथं दाखवत आहे तिथे आय बटन आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बाकीच्या बघू शकतात. आता बघा, पुढचा जो पॉईंट होता तो आहे आपला काच. ओके. आता काचेबद्दल आपल्या बुक्समध्ये खूप जास्त लिहिलं आहे, तर काचेचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बघूया आता याच्यामध्ये. बघा, सर्वात इम्पॉर्टंट आहे की काचेचं स्वरूप कसं असतं. काचेची स्थिती ही खरी स्फटिकमय व स्थायू आणि द्रव स्थिती याच्यामधली असते. ओके, हे लक्षात ठेवा. तर स्फटिकमय असते, स्थायू आणि द्रव स्थिती याच्यामधली असते. स्फटिकमय पदार्थाला निश्चित विलयबिंदू असतो, परंतु काच निश्चित तापमानावर वितळत नाही. ओके, म्हणजे काचेला तुम्ही तापवलं असता ती एका निश्चित तापमान, म्हणजे तुम्ही दरवेळेस काउंट केलं की काच समजा 700 डिग्री सेल्सिअसला वितळत असेल, तर ती पूर्णच्या पूर्ण वितळत नाही. काही पार्ट तिचा तसा सॉलिड राहतो, काही लिक्विड बनतो. ओके. आणि त्याच्यानंतर 750 झाल्यानंतर बाकीचा पार्ट वितळतो, नंतर 800 झाल्यानंतर बाकीचा पार्ट वितळतो. या पद्धतीने ती निश्चित तापमानावर वितळत नाही. सामान्य तापमानाला काच हा अति विषंदिता असलेली अतिश्रित द्रव पदार्थ आहे. ओके. आणि प्रसामान्य तापमानावर तो स्थायू असतो. लक्षात ठेवा, नॉर्मल टेम्परेचरला तो असतो स्थायू परंतु तो द्रव स्थितीतही असतो, जसं लिक्विड काच आपण ज्याला म्हणतो. ओके. परंतु ते असते हाय टेम्परेचरवरती ती लिक्विड काच असते, परंतु सामान्य स्थितीवरती स्थायू असते. काच तयार करण्यासाठी आपण काय काय यूज करतो लक्षात ठेवा. सोडियम कार्बोनेट, ज्याला आपण म्हणतो सोडा ॲश म्हणतो. लक्षात ठेवा, सोडा ॲश म्हणतो. Na2CO3 त्याचा फॉर्म्युला आहे. चुनखडी, ज्याला आपण म्हणतो CaCO3. ओके. आणि वाळू. सर्वात इम्पॉर्टंट एक काचेचं इलेमेंट जो आहे तो असतं वाळू. लक्षात ठेवा, वाळूपासून आपण काच बनवतो. ओके. जी काही वाळू असते, वाळूला खूप जास्त टेम्परेचरवरती हीट केलं आणि त्याच्यामध्ये आपण सोडा ॲश काही प्रमाणात आणि काही प्रमाणात चुनखडी टाकली, तर आपल्याला जी ट्रान्सपरंट म्हणजे ज्याच्या थ्रू पारदर्शक काच आपण बनवू शकतो. ओके. अजून याच्यामध्ये काय करतो आपण, हे जे काही मिश्रण आपण बघितलं, कोणतं कोणतं, वाळू, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर काय बघितलं, सोडा ॲश बघितला आपण आणि चुनखडी बघितली. ओके. तर हे तीन मिश्रण आणि याच्यासोबत काही फुटके काचेचे तुकडे मिसळले, काचेच्या मिश्रणाचे द्रवीभवन कमी तापमानावर होते. म्हणजे लक्षात ठेवा, समजा इन केस तुम्हाला ही काच बनवायची असेल आणि तुम्ही फक्त या तीन वाळू, सोडियम बायकार्बोनेट आणि प्लस आपण काय घेतलं, सोडियम बायकार्बोनेट आणि CaCO3. ओके. हे सर्व घेतलं आणि हे सर्व तुम्ही हीट करायला स्टार्ट केलं, तर याच्यामध्ये काय होणार, याच्यामध्ये याचं टेम्परेचर समजा हा 800 डिग्री सेल्सिअसला वितळत असेल, परंतु तुम्ही समजा काचेचे फुटके तुकडे टाकले तर ते जवळपास 600 ते 700 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं द्रवीकरण होईल, म्हणजे लिक्विडमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. हे फुटके काचेचे तुकडे टाकल्यानंतर ते लवकरात लवकर ते द्रवीभवन होतं त्याचं. जलद थंड दिलेली काच ठिसूळ बनते, थोडासा धक्का बसल्याने किंवा ओरखड्यामुळे तडकते. आता सर्वात इम्पॉर्टंट काय, तुम्ही काच तयार केली लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे ती तुम्ही हीट केल्यानंतर ती द्रव स्थितीत आली. ओके. द्रव स्थितीत तुम्हाला एक पारदर्शक पदार्थ दिसतोय आणि ही काच जर तुम्ही खूप स्पीडमध्ये थंड केली, म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती पाणी ओतलं किंवा तो काचेचा तुकडा घेतला आणि तो पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये टाकला, तर त्याच्यामुळे जी काच बनणार आहे, ओके, ही झाली सडन कुलिंग, याला आपण म्हणतो सडन कुलिंग. तर जलद गतीने तुम्ही जेवढ्या जलद गतीने तुम्ही काच थंड कराल, तेवढी ती ठिसूळ बनते. आणि जेवढ्या हळूहळू काच तुम्ही थंड कराल, म्हणजे तुम्ही ती काच घेतली, एखाद्या भांड्यामध्ये टाकली, ओके, द्रव स्थितीत आहे, आणि हा भांडं तुम्ही काय केलं की नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे रूम मध्ये जाऊन ठेवलं, म्हणजे हा काय होतं, हळूहळू थंड होतं. ओके. जेवढी हळू काच थंड होईल तेवढी ती टणक बनेल किंवा तेवढी ती जास्त ठिसूळ बनणार नाही. ओके. तिची स्ट्रेंथ चांगली असेल, परंतु समजा तुम्ही जलद थंड केली तर ती ठिसूळ बनते, तेवढी जास्त ठिसूळ बनते. थोडासा धक्का बसल्याने किंवा ओरखड्यामुळे काचेला काय तडकते किंवा त्याला ती तडकते. काचेचे विविध प्रकार कोणते कोणते ते बघूया आपण. सर्वात पहिले असते ती सोडा लाईम काच. ओके. सोडा लाईम काच म्हणजे काय की सोडा ॲश, जे सोडियम कार्बोनेट आपण ज्याला म्हणतो. ओके. सोडियम बायकार्बोनेट म्हणतो तुम्ही, सोडियम कार्बोनेट येते. सोडियम कार्बोनेट, त्याच्यानंतर चुनखडी वाळू आणि ॲल्युमिना
यांचे मिश्रण एकत्र वितळून ही काच बनते. सोडा लाईम, सोडा लाईम म्हटल्यानंतर लक्षात ठेवा सोडा लाईम काच, सोडियम कार्बोनेट, चुनखडी, वाळू आणि ॲल्युमिना. कधी कधी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाते की सोडा लाईम काच कशापासून बनतात. सोडा ॲश असते, चुनखडी असते, वाळू आणि ॲल्युमिना. ॲल्युमिना इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ॲल्युमिना त्याच्यामध्ये ऍड केलं तर सोडा लाईम काच तयार होते. रासायनिक गुणधर्म काय आहे? सोडा लाईम काचेवर रासायनिक अभिक्रियाकारकांचा हळूहळू परिणाम होतो. ओके, मोस्टली त्याच्यामध्ये जे काही अभिक्रियाकारक टाकतो त्याचा काचेवरती परिणाम होतो. याचा उपयोग काय होतो की ही काच खिडक्यांची तावदाने, ओके, याला आपण तावदाने म्हणतो. बघा आपल्या ज्या काही स्लायडिंगच्या खिडक्या असतात, ओके, किंवा ज्या आपण तुमच्या ओपनिंगच्या नॉर्मल खिडक्या असतील तर त्यांच्या ज्या काचा असतात ते बनवलेल्या असतात सोडा लाईम काचेच्या. त्याच्यानंतर ज्या बाटल्या असतात जे आपण शीतपेय बघतो किंवा पेप्सी, थम्सअप, कोका कोला हे बघतो त्याच्या बनवल्या असतात. त्याच्यानंतर याच्या काचेच्या विटाही बनवतात. ओके, आणि काचतंतू, काचतंतूला आपण म्हणतो ग्लास फायबर. ओके, किंवा फायबर ग्लास आपण याला म्हणतो, किंवा याला आपण म्हणतो ग्लास ऊल म्हणतो. ओके, ग्लास ऊल म्हणतो. आता याचा मोस्टली काच तंतू किंवा ग्लास फायबर किंवा ग्लास ऊल याचा उपयोग कशासाठी करता लक्षात ठेवा. जे काही आता सध्यासाठी जे काही अग्निशमन दलामध्ये किंवा एखादा हाय टेम्परेचरची वस्तू तुम्हाला होल्ड करायची असेल किंवा बाकीच्या काही खूप जास्त टेम्परेचर जिथं असेल तर तिथे ग्लास ऊल किंवा काचतंतू वापरतात, कारण काच हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. ओके, तर ही जी गोष्ट तुम्ही तिथं यूज केली तर त्याच्यामधून उष्णता ट्रान्सफर होत नाही आणि त्याचा खूप जास्त उपयोग होतो. सेम काचेच्या विटा. ओके, आपल्या जशा विटा असतात तशाच काचेच्या विटा असतात. मोस्टली काय करतात की जिथं वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन रूम असतात. ओके, म्हणजे जिथं तुम्हाला म्हणता येईल की जे काही औषध आपण साठवतो किंवा आता सध्या बघताय तुम्ही व्हॅक्सिन जिथं बनते, ओके, त्याचं जे रूम बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये जे काही त्यांचं बांधकाम केलेलं असतं या काचेच्या विटा असतात. म्हणजे पूर्ण बिल्डिंग त्याच्यामध्ये बांधत नसून तो जो रूम असतो तो काचेच्या विटाने सील केलेला असतो. काचेच्या विटा आणि ह्या मधून पोकळ असतात. ओके, फक्त काचेचा स्क्वेअर एक बनवलेला असतो आणि मधून पोकळ ह्या विटा असतात आणि ह्या विटा वापरतात. आता याचा बेसिकली उद्देश हाच आहे की सर्वात पहिले तुम्ही बघितलं तर काच येते, मध्ये पोकळ असल्यामुळे तिथं येतं हवा असते. ओके, परत काच येते आणि हे तिन्ही काय झाले, काच आणि हवा हे दोघं झाले उष्णतेचे दुर्वाहक आहे. ओके, त्याच्यामुळे मधली जी काही थंड हवा आहे किंवा थंड टेम्परेचर आहे ते कमी न होता म्हणजे कोणी शोषून न घेता ते तेवढंच टेम्परेचर मध्ये मेंटेन राहतं. ओके, त्याच्यामुळे जास्त वीज खर्च होत नाही त्याच्यावरती आणि बाकीच्या गोष्टी जास्त खर्च होत नाही. अशा ठिकाणी काचेच्या विटा वापरतात. त्याच्यानंतर काच तंतू आपण बघितला आणि बाटल्या, नॉर्मल बाटल्या ज्या असतात, उच्च तापमानावर वितळणारी कठीण काच तयार करण्यासाठी मिश्रणात सोडियम कार्बोनेट ऐवजी पोटॅशियम कार्बोनेट टाकतात. ओके, आता बघा ठिसूळ काच बनवण्यासाठी आपण टाकतो, काय टाकतो तिथं, सोडियम कार्बोनेट टाकतो, बरोबर, Na2CO3. Na2CO3 टाकतो. जर आपल्याला कठीण काच बनवायची असेल त्याच्यामध्ये पोटॅशियम कार्बोनेट टाकतो. लक्षात ठेवा की पोटॅशियम कार्बोनेट टाकतोय. उच्च तापमानावर टिकणारी रासायनिक काच सामान या काचेपासून तयार करतात. ओके, म्हणजे हाय टेम्परेचरवर जे काही आपले इक्विपमेंट चालतात, म्हणजे काही काही ठिकाणी बघा काही बिकर यूज करतात किंवा काही ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट तापवायची असेल तर त्याच्यामध्ये होणारे बदल बघण्यासाठी एखादं भांडं काचेचं बनवतात आणि त्याच्यामध्ये ती वस्तू ठेवतात आणि तिला हीट करतात. ओके, तर ह्या उच्च तापमानाला काच वितळायला नको तर अशी काच बनवण्यासाठी आपण काय करतो, पोटॅशियम कार्बोनेट याच्यामध्ये टाकतो जेणेकरून याचाही जो द्रवणांक असतो तो वाढतो. पुढचं आहे की बोरोसिलिकेट काच. पहिली बघितली आपण सोडा लाईम काच, दुसरा टाईप आहे बोरोसिलिकेट काच. कच्चा माल काय आहे याचा, हा आहे वाळू. ओके, वाळू, सोडा ॲश, सोडियम बोरेट किंवा बोरिक ऍसिड ज्याला म्हणतो आपण. ओके, तुम्ही त्याला सोडियम बोरेट किंवा बोरिक ऍसिड म्हणू शकतात. बोरिक ऍसिड आणि कार्बोनेट यांचे मिश्रण वितळून ही काच तयार करतात. पायरेक्स, कॉर्निंग किंवा बोरोसिल या प्रकारच्या काचेचे एक्झाम्पल आहे. बघा बोरोसिल मध्ये हे यूज करतात. आणि पुढचा याचा उपयोग कुठे होतो बघा, जे चंचू पात्र असतात, अन्न शिजवण्याची आणि वाढण्याची भांडी, जी काही अन्न शिजवण्याची काचेची भांडी तुम्ही बघितली असेल, ओके, किंवा चंचू पात्र बघितलं असेल तर त्याच्यामध्ये बोरोसिलिकेटची काच यूज करतात. तर ही काच लवकर तडकत नाही, हिचा हा एक फायदा असतो. पुढचं आहे की फ्लिंट काच किंवा लीड काच ज्याला म्हणतो, ही असते प्रकाशीय काच. ओके, आता ही प्रकाशीय काच कशापासून बनते, वाळू, चुनखडी, पोटॅशियम. तुम्ही बघितलं वाळू आणि चुनखडी हे सगळीकडे कॉमन आहे. ओके, आणि याच्यामध्ये पोटॅशियम कार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट हे दोघं टाकले तर आपल्याला ही बनते फ्लिंट काच. याबरोबर शिसाचा ऑक्साईड म्हणजे लेड ऑक्साईड आपण याच्यामध्ये टाकतो आणि हे वितळल्यास ही काच बनते. तापवली असं सहज मृदू होते म्हणून याला मृदू काच म्हणतात. ओके, लक्षात ठेवा फ्लिंट काच जी असते, ओके, फ्लिंट काच किंवा ज्याला आपण लीड काच असं म्हणतो, लीड काच
याला आपण म्हणतो मृदू काच. ओके, मृदू काच का म्हणतो याला मृदू काच, कारण ही जर हीट केली तुम्ही, ही काच नॉर्मल टेम्परेचरला तर हार्ड असते, सॉलिड असते, परंतु ही थोडीशी हीट केली तुम्ही तर ही फ्लेक्झिबल होते, म्हणजे ही तुम्ही वाकवू शकतात ही काच. ओके, तर त्याला आपण म्हणतो फ्लिंट काच किंवा लीड काच. ही काच अतिशय चमकदार असून तिचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे, त्याच्यामुळे याला प्रकाशीय काच असे म्हणतो आपण. ओके, प्रकाशीय काच असे म्हणतो खूप जास्त चमकदार असल्यामुळे. उपयोग, ही काच काही प्रकाशीय उपकरण बनवण्यासाठी केली जाते. कृत्रिम हिरे, नकली नकली रत्ने. ओके, कृत्रिम हिरे असू द्या, नकली रत्ने असू द्या, किंवा इलेक्ट्रॉनिक जे काही इक्विपमेंट असतात किंवा इलेक्ट्रॉनिक जे काही काचेच्या वस्तू बनवल्या जातात त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. पुढचं येतं जलकाच. ओके, जलकाचं काय येतं, सोडियम कार्बोनेट वाळू यांचे मिश्रण वितळवले म्हणजे सोडियम सिलिकेट तयार होतं, आणि ही जी सोडियम सिलिकेट असतं यालाच आपण म्हणतो वाळू, सॉरी, यालाच आपण म्हणतो जलकाच. ओके, जलकाच. आता याला वाळू म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, वाळू याला मराठी इंग्लिशमध्ये म्हणतो सिलिका. ओके, आणि आपण इथं काय केलं की सोडियम कार्बोनेट आणि वाळू म्हणजे सोडियम कार्बोनेट SiO2 सिलिका या दोघांचं मिश्रण केलं आणि हे आपलं बनलं सोडियम सिलिकेट बनतं. ओके, सोडियम सिलिकेट. आणि ही जी सोडियम सिलिकेट जी तयार होते ज्याला आपण काच म्हणतो, ही असते जलकाच. जलकाच याला का म्हणतो बघा, ही काच जर तुम्ही पाण्यात टाकली किंवा पाण्यात थोड्या वेळ धरली तर ही काच वितळते. ओके, काय होतं हिचं, ही काच वितळून जाते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे याची डिंकासारखी पेस्ट होते. आपण जे काही डिंक बघतो तर त्याच्यासारखी याची पेस्टही तयार होते. तुम्ही समजा पाण्यात टाकली आणि ही पाण्यात द्रावणीय असते. फक्त जलकाच ही पाण्यात द्रावणीय असते कारण ती सोडियम कार्बोनेट आणि वाळू यांचं मिश्रण आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे की अजून कोणत्या प्रकारच्या काचा आहे ज्यांचा आपण वापर करतो. बघा, सर्वात इम्पॉर्टंट आहे सुरक्षा काच म्हणून. आपण खूप ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, खूप ठिकाणी बुलेट प्रूफ काच असते किंवा जी काच असते जी ज्याच्यावरती तुम्ही किती गोळ्या मारल्या तरी ती काच लवकर फुटत नाही. ओके, तर त्याला आपण बुलेट प्रूफ काच. त्याच्यामध्ये वेगवेगळे काच आहे. एक असं चिवट काच मोटरीच्या काच बनवण्यासाठी वापरतात. ओके, तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं असेल, घरातली काच असू द्या, तुम्ही घरात समजा एखाद्या टेबलवरती काच असेल किंवा नॉर्मल काच असेल, आपल्या खिडकीमधली काच असेल. ओके, ही जर फुटली तर त्याचे मोठे मोठे तुकडे पडतात. ओके, आणि टोकदार जे काही तुकडे पडतात ते टोकदार असतात. ओके, इन केस म्हणजे ते फुटून खाली पडले तर तुमच्या पायात घुसू शकतात किंवा लागू शकतात. पण तुम्ही बहुधा बघितलं असेल, जेव्हा गाडीचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा गाडीची जी फ्रंट काच असते, ओके, फ्रंट जिला एअर शिल्ड आपण जे काही म्हणतो, विंडशिल्ड म्हणतो. ओके, ती काच तुटल्यानंतर एक स्क्वेअर स्क्वेअर पार्टिकल तयार होतात. ओके, खूप बारीक बारीक स्क्वेअर पार्टिकल तयार होतात आणि हे पार्टिकल तुम्ही हातातही घेऊ शकता. म्हणजे छोटे छोटे काचेचे तुकडे तयार होतात आणि हे काचेच्या तुकड्यांना कोणतीही एज नसते, म्हणजे त्यांना कोणताही असा पार्ट नसतो की जो तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. ओके, तर ही जी काच असते हिला आपण चिवट काच म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो टेम्पर्ड ग्लास म्हणतो. काय म्हणतो, टेम्पर्ड ग्लास म्हणतो. लक्षात ठेवा, टेम्पर्ड ग्लासचा अर्थ काय होतो, जेव्हा ही काच फुटते तेव्हा तिचे स्क्वेअर किंवा कोणत्याही शेपमध्ये आकारामध्ये याचे तुकडे होतात, बारीक बारीक तुकडे होतात आणि याला कोणतीही एज नसते. ओके, तर हे लक्षात ठेवा, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टेम्पर्ड ग्लास. आणि हे काय यूज करतो, समजा कन्सिडर करा की सिंपल काच तुम्ही मोटार गाडीच्या फ्रंटमध्ये यूज केली आणि गाडीचं ऍक्सिडेंट झालं. तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय होणार, जर तिचे काही एजेसमध्ये किंवा एखाद्या टोकदार भागामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि ती काच ही माणसामध्ये घुसू शकते किंवा त्याच्या एखाद्या कोणत्याही अवयवाला इजा पोहोचू शकते. त्याच्यामुळे ही काच यूज करत नसून टेम्पर्ड ग्लास आपण यूज करतो किंवा चिवट ग्लास. स्तरित काच काय असते, स्तरित काच काचेच्या स्तरांमध्ये व्हॅनिल प्लास्टिकचे, ओके, व्हिनिल प्लास्टिक असतं, पातळ पापुद्रे घालून ते उच्च दाबाखाली तापवून करत स्तरित काच तयार करतात. ओके, ही काच आघात झाला तरी तडकते परंतु त्याचे तुकडे उडत नाही. अजून एक काच असते, स्तरित काच असते. ओके, आता ही स्तरित काच काय असते लक्षात ठेवा, तुम्ही ही काच पण बघितली असेल मोस्टली. आता याचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा एखादी काच बघितली आणि ही काच फोडली आपण. ओके, याच्यावरती काहीतरी आघात झाला आणि ही काच फुटली. तर नॉर्मली काचा काय होतात, काचेचे बारीक बारीक तुकडे येऊन सगळीकडे पसरतात. ओके, किंवा उडतात ते तुकडे जोरात जर जोराने आघात झाला. परंतु ही जी स्तरित काच असते काय करतात, एक छोटासा लेअर घेतात. ओके, एक छोटासा लेअर घेतात काचेचा, त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा लेअर टाकतात, एकदम पातळ प्लास्टिकचा लेअर येतो. ओके, परत एक काचेचा लेअर येतो, परत एक प्लास्टिकचा लेअर येतो, परत काचेचा लेअर येतो आणि ही खूप जास्त तापमानाला हिट करून ते दाबले जातात एकमेकांवरती. ओके, आता याचा फायदा काय होतो बघा,
ही काच ज्या ठिकाणी यूज करतात, जर ही काच फुटली तर हिचे बारीक बारीक तुकडे बाहेर पडत नाही. ओके, तर मधले जे काही प्लास्टिक आहेत ते काचेचे तुकडे धरून ठेवतात, होल्ड करून ठेवतात. आणि जेव्हा तुम्ही जोरात ओढता ते तुकडे, तेव्हा ते बाजूला येतील. ओके, मोस्टली ते हाताने बाहेर येत नाही. याचा उपयोग हाच होतो की जे काही बारीक बारीक तुकडे सर्वीकडे पसरतात, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती आघात करतात, तर असं होऊ नये आणि त्याच्यामुळे कोणालाही इजा पोहोचू नये याच्यासाठी ही काच वापरतात. ओके, याला आपण म्हणतो स्तरित काच. ही काच आघात झाला असता तडकते, परंतु तुकडे उडत नाही. लक्षात ठेवा, स्तरित काच त्याच्यामध्येच आहे की स्तर आहे याच्यामध्ये. ओके, कोणतेही तुकडे उरत नाही. असे वेगवेगळ्या टाईपचे काच आपण यूज करतो, घरामध्ये असू द्या, ऍप्लिकेशन नुसार आपण काच वेगवेगळे यूज करतो, हे लक्षात ठेवा. ओके, पहिले आपण काचेचा प्रकार बघितले, आता सुरक्षा काच काय काय यूज करतो आपण, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही सुरक्षा काच असते, स्तरित काच, आणि पहिली झाली चिवट काच. याचा उपयोग मोटरीच्या काचा तयार करण्यासाठी बघा, ज्या ठिकाणी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तिथे स्तरित काच आणि चिवट काच हे दोघं काच यूज करतात, किंवा या दोघांचं मिश्रण यूज करतात. नॉर्मली ज्या काचा गाड्यांमध्ये यूज करतात ते असला स्तरित काच, आपण चिवट काच टाकतो, म्हणजे ज्याला आपण टेम्पर्ड ग्लास म्हणतो. आणि सेकंडली स्तरित काच जी असते ती मोस्टली ही महाग असते. महाग असल्यामुळे ज्या काही VIP गाड्या असतात, किंवा मोठमोठ्या तुम्ही म्हणू शकतात की जे लोक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर अशा लोकांच्या गाड्यांची काचा बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके, आणि स्तरित काचेच्या स्तरांची संख्या वाढवली म्हणजे तयार होणारी काच पिस्तूलच्या गोळीला सुद्धा अभेद्य होते. ओके, तर जे काही बुलेट प्रूफ गाड्या तुम्ही बघतात, जसं की राष्ट्रपतीची गाडी असू द्या, किंवा कोणताही एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्याची गाडी असू द्या, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की गाडीला खूप जास्त सिक्युरिटी आहे. सिक्युरिटीचा अर्थ काय असतो की त्याच्या ज्या काचा आहे, मेटल जे असतं, मेटल पण हाय क्वालिटी मेटल असतं, की जेणेकरून त्याच्यावरती कोणी किती गोळ्या चालवल्या तरी ते आरपार होऊ शकत नाही. आणि सेकंडली सगळ्यात विकेस्ट जो कंपोनंट असतो गाड्यांमध्ये तो असतो काच. ओके, कारण काचेवरती आघात केला तर ती काच लवकर तडकते, लवकर फुटते. तर अशी काच जी असते ती जर बाहेरून कोणी आघात केला किंवा त्याच्यावरून कोणी गोळ्या चालवल्या तर लोकांना लागू नये, किंवा मधली व्यक्ती इंजुर्ड होऊ नये, याच्यासाठी आपण काय करतो, स्तरित काच यूज करतो. स्तरित काचचे खूप जास्त लेअर चढवले तर ही काच किती गोळ्या चालवल्या तरी त्याच्यामधून गोळ्या आरपार जात नाही. ओके, याला आपण बुलेट प्रूफ ग्लास असं म्हणतो. नेक्स्ट येते तंतू काच. ओके, याला आपण म्हणतो ग्लास वूल म्हणतो, किंवा ग्लास फायबर मी तुम्हाला सांगितलं. या काचेत उष्णता आणि विद्युत रोधक गुणधर्म आहे. ओके, उपयोग बोटीचे सुकाणू, बोटीचे जे काही फ्रंट किंवा बॅक बोटीचे बघा, उष्णता आणि विद्युत रोधक असल्यामुळं बोटीचं जे काही बूड तुम्ही म्हणता ते याचं बनवलेलं असतं मोस्टली. कारण एकतर हे हलकं असतं. ओके, आणि हे जे काही पाण्यामुळं पाण्यामध्येही खराब होत नाही, किंवा पाण्यामुळे त्याची झीजही होत नाही. त्याच्यामुळे हे मोस्टली बोटीमध्ये बोटी बनवण्यासाठी यूज करतात. मोटारीचे जे काही पार्ट असतात, आपण ज्या गाडीचे काही पार्ट्स बघतो, ओके, प्लास्टिक पार्ट्स म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामधले काही पार्ट असतात हे FRP आपण ज्याला म्हणतो, फायबर रेनफोर्स प्लास्टिक. ओके, FRP हे नाव ऐकलं असेल तर लक्षात ठेवा. फायबर रेनफोर्स प्लास्टिक FRP म्हणून वापरतात. याच्यामध्ये आपण ही तंतुकाच किंवा ग्लासूल किंवा ग्लास फायबर आपण हे यूज करतो. ओके, पुढचं आहे जे काही हेल्मेट्स येतात, तर हेल्मेट्स हलके बनवण्यासाठी मोस्ट ऑफ दी हेल्मेट्समध्ये आपण यांचा वापर केला जातो. कारण या प्रकारच्या काचेत पोलादासारखी ताकद असते. बघा, छोटे 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 जसे आपण तुम्ही हे बघितलं असेल की ऊल म्हणजे आपण त्याला ऊन म्हणतो. ओके, ऊनचा अर्थ काय होतो की मेंढीचे केस कसे असतात त्याच टाईपचे बारीक 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 तंतू असतात ह्या काचेचे. आणि हे वापरून आपण ज्या काही वस्तू बनवतो याच्यामध्ये एक रेझिन टाकलं जातं, त्याच्या फायबर रेनफोर्स प्लास्टिक याला म्हणतो. आणि हे रेझिन टाकल्यानंतर याला खूप जास्त स्ट्रेंथ येते, स्टीलपेक्षा जास्त स्ट्रेंथ येते. ओके, प्रॉपर रेझिन टाकलं तर. आणि याचा खूप जास्त आता सध्या उपयोग होतोय. नेक्स्ट आहे ग्लास ब्रिक्स. ग्लास ब्रिक्स म्हणजे काचेच्या विटा. काचेपासून पोकळ विटा बनवतात, जसं आपण डिस्कस केलं वातानुकूलित घरांच्या बांधकामासाठी याचा वापर होतो. आता नेक्स्ट बघूया आपण की मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण आता इथं बघितलं, काच बघितलं. आता बघा आपण नेमकं काय करतोय की आपल्या सायन्सच्या बुकमध्ये, ओके, सायन्सच्या बुकमध्ये म्हणजे विज्ञानाच्या बुकमध्ये जे काही 5वी ते 10वीचे, 5वी ते 10वी, 5वी ते 10वी पर्यंत जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही असं वेगवेगळं सेक्शन नाही आहे की केमिस्ट्रीचा हा झाला, त्याच्यानंतर फिजिक्सचा हा सेक्शन आहे, त्याच्यानंतर बायोलॉजीचा हा सेक्शन आहे. ओके, सर्वचे सर्व चॅप्टर आपल्याला एकसारखे आहे. ओके, पहिला चॅप्टर केमिस्ट्री टाकला, दुसरा आहे. तर आपण काय केलंय, याच्यामधून जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे केमिस्ट्रीमध्ये येतात ते केमिस्ट्रीमध्ये टाकले, जे फिजिक्समध्ये येतात फिजिक्समध्ये टाकले. ओके, तर ह्या पद्धतीने आणि ज्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची खूप जास्त संभावना आहे ते सर्व पॉईंट आपण याच्यामध्ये नोट डाऊन करून घेतले आहे. आणि ते सर्व पॉईंट आपण डिस्कस करत आहोत. ओके, आणि याच्यावरती 100% एक्झाम मध्ये याच्या आधी पण क्वेश्चन विचारले गेले, असेच पॉईंट आपण घेतले आहे आणि ते डीप मध्ये आपण डिस्कस करत आहोत. ओके, आता हवा. हवा म्हणजे काय असतं, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि काही दुर्मिळ वायूंचे मिश्रण
हवा असतं. ओके, हवेमध्ये घटक कोणते असतं लक्षात ठेवा. नायट्रोजन असतं 78.3 किंवा तुम्ही याला 78% म्हणू शकतात. 78% असतं नायट्रोजन. ऑक्सिजन किती असतं? 21% असतं. 20.99 किंवा 21%. कार्बन डायऑक्साईड 0.03 म्हणजे हे खूप कमी असतं. ऑर्गॉन जो असतो 0.9% असतो. ओके, आणि हायड्रोजन, मिथेन, निऑन, हेलियम अजून बाकीचे जे काही गॅसेस असतात ते 0.01% असतं. ओके, सर्वात इम्पॉर्टंट जो आकडा आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की नायट्रोजन आपल्याला विचारलं जातं की हवेमध्ये नायट्रोजन किती आहे? 78% हे नायट्रोजनचे, म्हणजे बघा किती जास्त नायट्रोजन आहे. पुढचं आहे की ऑक्सिजन किती आहे, तर ते झालं 21%. कार्बन डायऑक्साईड बघा किती कमी आहे, 0.03%. आणि ऑर्गॉन जो आहे 0.9%. आणि हायड्रोजन, मिथेन, निऑन, हेलियम, ऑर्गॉन, क्रिप्टॉन जे काही अवेलेबल आहे तर ते आहे आपल्याकडे टोटल 0.01%. ओके, हे पर्सेंटेज लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारले जातात. पुढचं आहे, याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट बघूया. हवा जरी अदृश्य असली असली तरी तिला वजन असते आणि ती जागा व्यापते. हे लक्षात ठेवा, हवेला वजन असते. खूपदा आपल्याला एक्झाममध्ये विचारलं गेलंय, हवेला वजन असते नसते. ओके, हवेला वजन असते, लक्षात ठेवा. हवेला वेट असतं, वजन असतं. त्याच्यामुळेच आपण समजा गॅस आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरली तर त्याचं तुम्ही वेट केलं तर त्याचं पण वेट येतं. वेट काय येतं, एकतर त्याचा जो रबर आहे त्याचा तर वेट आहे, पण तुम्ही जी काही हवा भरताय तिचं पण एक वेट येतं. नेक्स्ट आहे, आणि ती जागाही व्यापते, हे तर नॉर्मल आहे, हे आपल्याला माहितीच आहे. सर्व प्राणी मात्रांसाठी श्वसनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते किंवा ते ऑक्सिजन वापरतात. नायट्रोजन वनस्पती आणि प्राणी यांच्या वाढीसाठी आवश्यक असतो. ओके, बघा, वनस्पती आणि प्राणी यांच्या वाढीसाठी जो काही इम्पॉर्टंट घटक असतो तो असतो नायट्रोजन. नायट्रोजनमुळे खूप साऱ्या वनस्पतीमध्ये वाढ होते आणि हे खूप इम्पॉर्टंट घटक आहे, लक्षात ठेवा. आणि वनस्पतीवरती गाठी येतात. ओके, आपण बायोलॉजी सेक्शनमध्ये बघणारच. वनस्पतीच्या मुळावरती ज्या गाठी येतात ह्या गाठी स्पेशली याच्यासाठीच असतात, ते नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात. ओके, वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून त्याच्यापासून आपले अन्न तयार करतात. ओके, ज्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस म्हणतो. ओके, फोटोसिंथेसिस किंवा त्याला आपण हरित कण जे काही बनवतात. ओके, वनस्पती बनवतात. तर हे कसं बनवतात, हे सर्वात पहिले काय करतात की कार्बन डायऑक्साईड हे शोषून घेतात. आणि कार्बन डायऑक्साईड शोषून हे काय करतात की त्याच्यामध्ये हरित कण असतात, त्याच्यापासून त्याचे रिॲक्शन होते त्याचे खूप सारे, आणि त्याच्यातून एक हरित कण बनतं आणि ऑक्सिजन हा रिलीज होतो. त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, सकाळी जे काही वनस्पती असतात किंवा झाडे असतात ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि रात्री ऑक्सिजन घेतात. ओके, त्याच्यामुळं आपल्याला काय सांगितलं जातं की रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपायचं नसतं. झाडाखाली झोपायचं का नसतं, तर त्याचं रिझन हेच आहे की वनस्पती हे ऑक्सिजन ऑक्सिजन घेतात आणि ऑक्सिजन घेतल्यामुळे आपल्याला गुदमरल्यासारखं होतं. त्याच्यामुळे झाडाखाली कधी झोपायचं नसतं रात्री. ओके, हवेतील पाण्याच्या वाफेचे संगणन होऊन ढग बनते आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. हे झाले आपले पॉइंट्स. आता बघूया दुसरा इम्पॉर्टंट घटक आहे पाणी. ओके, पाण्याबद्दल काय आहे आता. पाणी H2O हे एक संयुग आहे. सर्वात इम्पॉर्टंट पाणी काय आहे, H2O हा झाला संयुग. पृथ्वीचा सुमारे 3/4 ओके, 3/4 किंवा त्याला आपण 75% असं म्हणतो. 75% भूभाग किंवा इथे आपल्याला 71% भूभाग सांगितला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सॉरी, थ्री फोर्थ हा जवळपास सांगितला आहे, परंतु त्याचं पर्सेंटेजमध्ये येणार की 71%. ओके, हा झाला 71%. 71% भूभाग हा पाण्याने व्यापला आहे, म्हणजे 29% ही झाली आपली जमीन. 29% आपल्याकडे जमीन अवेलेबल आहे. हेनरी कॅव्हेंडिश एक 1781 मध्ये या रसायनशास्त्रज्ञाने एक भाग ऑक्सिजन आणि दोन भाग म्हणजे एक भाग म्हणजे O एकच आहे, H2 आहे, दोन भाग हायड्रोजन एकत्र करून प्रयोगशाळेत पाणी तयार केलं होतं त्यांनी. ओके, कधी तयार केलं, 1700 मध्ये तयार केलं होतं. पाणी हे संयुग आहे, त्यांनी सिद्ध केलं तिथून. प्राणी आणि वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी वाढीसाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. पाण्याचे उगमस्थान काय काय आहे? पाऊस आहे, झरे, नद्या, विहिरी, तळी आणि समुद्र. विरघळलेले क्षार व कार्बन डायऑक्साईड वायू यामुळे पाण्याला विशिष्ट चव चव येते. ओके, लक्षात ठेवा, आपण बघतो की प्रत्येक एरिया किंवा तुम्ही एरिया चेंज केलं किंवा सिटी चेंज केली तर तिथं वेगवेगळ्या पाण्याची टेस्ट वेगवेगळी लागते. तर त्याचं रिझन काय आहे, मोस्टली त्याचं रिझन येतं, एक येतं विरघळलेले क्षार, त्याच्यामध्ये कोणते क्षार मिसळलेले आहे तर त्याची टेस्ट वेगळी येते. जसं तुम्ही बोरचं पाणी पिलं तर त्याच्यामध्ये खूप जास्त क्षार असल्यामुळे त्याची टेस्ट टोटली वेगळी असते. ओके, नॉर्मल पाण्यापेक्षा. आणि सेकंड असतं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी जास्त झालं तरी त्याची टेस्ट वेगळी लागते. पुढचं आहे की क्लोरीन किंवा विरंजक चूर्ण पाण्यात मिसळले असता सूक्ष्म जंतूंचा किंवा जीवाणूंचा नाश होतो. जसं आपण बघितलं, स्विमिंग टँक असू द्या किंवा पाणी शुद्धीकरण असू द्या, तिथे आपण क्लोरीन याचा वापर करतो. कशासाठी? पाणी शुद्ध करण्यासाठी. आणि या मेथडला आपण काय म्हणतो, क्लोरिनेशन म्हणतो. पाणी सुमारे 15 मिनिटे उकळल्यास रोगजंतूंचा नाश होतो. बघा, जेव्हा कधी पाण्यापासून पसरणारे रोग
होतात म्हणजे साथीचे रोग पसरतात, तेव्हा काय सांगितलं जातं की पाणी हे 15 मिनिटं उकळा आणि त्याच्यानंतरच प्या. तर याच्यामध्ये काय होतं, जे काही जंतू असतात किंवा सूक्ष्म जंतू असतील, तर हे सगळे हाय टेम्परेचरला हे मरून जातात आणि त्याच्यानंतर ते पाणी आपलं पिण्यायोग्य होतं. शुद्ध पाणी जे असतं ते विद्युत वाहक नसतं आणि शुद्ध पाण्याचा पीएच समजा आपल्याला विचारला तर तो असतो 7. ओके. कारण पाणी हे उदासीन अभिक्रियामध्ये तयार होतं, तर याचा पीएच असतो 7. बघा, पीएच स्केल बघितली नसेल तर याच्यामध्ये जे काही मागचे व्हिडिओ आहे, तुम्ही आय सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतात. आणि सेकंडली, जेवढ्या काही व्हिडिओ आजपर्यंत झाले आहे त्या सर्वांची प्लेलिस्ट इथे अवेलेबल आहे, तर त्याही तुम्ही बघू शकतात. आम्लयुक्त पाणी. ओके. समजा आम्लयुक्त असेल तर आपण काय बघितलं होतं, 7 ते 0 म्हणजे 7 पेक्षा कमी जर त्याचा पीएच असेल तर ते असतं आम्ल. ओके. आणि आम्लारीयुक्त पाणी असेल तर 7 ते 14 मध्ये पीएच असतो. आम्लयुक्त पाणी जे असतं ते विद्युत वाहक असतं, लक्षात ठेवा. आम्लयुक्त पाणी विद्युत वाहक का असतं, त्याच्यामध्ये H+ आयन्स असतात. ओके. त्याच्यामुळे तो विद्युत वाहक असतो. नॉर्मल पाणी हे विद्युत वाहक नसतं. लक्षात, शुद्ध पाणी आपल्याला विचारलं तर ते विद्युत वाहक नसतं, परंतु आम्लयुक्त पाणी हे विद्युत वाहक असतं. विद्युत प्रवाहामुळे पाण्याचे अपघटन होऊन कॅथोडवर हायड्रोजन वायू जमा होतो आणि एनोडवर ऑक्सिजन वायू जमा होतो. ही नॉर्मल जी अपघटन अभिक्रिया आहे त्याचं सांगितलंय. अशा मिळवलेल्या हायड्रोजन ऑक्सिजन वायूचे प्रमाण जे असते 2:1 असते. ओके. 2:1 असते, कारण हायड्रोजनचे 2 अणू असतात आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो आणि हे दोघं मिळून आपलं बाकीची अभिक्रिया होते. आता ऑक्सिजन बद्दल आपण थोडं बघूया. ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे 8. तर ऑक्सिजनचा अणुभारांक किती येणार? लक्षात ठेवा, अणुभारांक काय असतो की प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या आणि अणुअंक असतो प्रोटॉनची संख्या. तर प्रोटॉनची संख्या झाली 8, बरोबर, आणि याचा पण न्यूट्रॉनची संख्या आहे 8, तर हा टोटल येतो 16. ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. ऑक्सिजन हा हवेतील क्रियाशील भाग आहे. ओके. कारण या क्रियाशील भाग काय आहे, हा खूप म्हणजे ऑक्सिजनला ज्याचा सपोर्ट भेटतो, जर आगीला ऑक्सिजन सपोर्ट भेटला तर तिथे आग लागते आणि हा खूप जास्त क्रियाशील आहे. ऑक्सिजन श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठी आवश्यक असतो. पाण्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे वजनी प्रमाण 1:60 असते. ओके. आपण जे काही H2O बघतो, ओके, इथं बघितलं तर हायड्रोजनचा एका अणूचा अणुभारांक 2 असतो. ओके. आणि ऑक्सिजनचा जो असतो, इथं मी H लिहितो आणि इथं O लिहितो. ओके. आणि ऑक्सिजनचा किती बघितला, अणुभारांक हा 8 असतो. वजनी प्रमाण सांगितलं म्हणजे याचं वजन. ओके. हायड्रोजनचे 2 अणू म्हणजे एका अणूचं वजन 1 आणि दुसऱ्या अणूचं 2. 2 2 16 याचा अर्थ होतो, याला भाग द्या, बे का बे, बेटी 16 म्हणजे 1:60. ओके. तर तुम्ही काय बघितलं, आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आपण इथं ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे ऑक्सिजन पहिले लिहिलं, हायड्रोजन नंतर लिहिलं. 8:1 होतं. ओके. या पद्धतीने लक्षात ठेवा, याचे वजनी प्रमाण असतं. खूपदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, 8:1 असतं. पृथ्वीच्या कवचात ऑक्सिजनचे प्रमाण असते 50%. ओके. कवचात जर विचारलं म्हणजे पृथ्वीमध्ये किती ऑक्सिजन आहे, तर ते आहे 50%. पण तुम्हाला समजा हवेत प्रमाण विचारलं तर आपण मागं बघितलंय 21% असतं. लक्षात ठेवा, हवेत 21% आणि कवचामध्ये 50%. आता गुणधर्म काय काय ऑक्सिजनचे? या वायूला या वायूला रंग नाही. सर्वात पहिले रंग असतात तर आपल्याला ओळखू आला असता, चव नाही आणि वास नाही. ओके. ह्या तीनही गोष्टी लक्षात, रंग नाही, चव नाही, वास नाही. कधी कधी आपल्याला विचारलं जातं प्रश्न की ऑक्सिजनला रंग आहे, वास आहे, चव आहे, हे उदाहरण बरोबर आहे का नाही, तर आपल्याला ते सांगायचं असतं. ओके. पाण्यामध्ये अविद्राव्य आहे. ओके. हे लक्षात ठेवा, तो सर्वात इम्पॉर्टंट. पाण्यात अविद्राव्य आहे म्हणजे ऑक्सिजन इझिली पाण्यामध्ये मिसळत नाही किंवा पाण्यामध्ये विरघळत नाही. इझिली विरघळत नाही. फक्त काही अमाऊंट ऑक्सिजन हा पाण्यामध्ये विरघळलेला असतो, जो जे काही मासे असतात त्यांना तो उपयोगात पडतो श्वसनासाठी, परंतु हा इझिली पाण्यामध्ये मिसळत नाही किंवा अविद्राव्य नाही. ओके. विद्राव्य नाही, पाण्यात अविद्राव्य आहे. तो लिटमसच्या बाबतीत उदासीन आहे. तो लिटमसवरती काहीच अभिक्रिया दाखवत नाही. तो हवेमध्ये जळतो आणि पाणी तयार होते. ओके. म्हणजे जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा पाणी तयार होते, कारण हायड्रोजन सोबत हा मिळाल्यानंतर हा पाणी तयार करतो. तो क्षपनक आहे. हा वायू ज्वलनशील नाही. एक लक्षात ठेवा, सर्वात इम्पॉर्टंट आहे, आपल्याला विचारलं जातं एक्झाम मध्ये की ऑक्सिजन हा ज्वलनशील आहे. तर ऑक्सिजन हा स्वतः ज्वलनशील नाही, पण तो ज्वलनास मदत करतो. ओके. समजा एखादी आग लागली असेल, तिथं ऑक्सिजन प्रेझेंट असेल तरच ती आग भडकते, पण तिथं ऑक्सिजन प्रेझेंट नसेल तर तो जळत नाही. ओके. आणि सेकंडली, ऑक्सिजनला स्वतःला तुम्ही आग लावायचा प्रयत्न केला तर ऑक्सिजनला आग लागणार नाही, परंतु ऑक्सिजन हा ज्वलनासाठी मदत करतो, फक्त मदत करतो, तो स्वतः जळत नाही. नेक्स्ट आहे, याचा उपयोग काय काय आहे? शुद्ध ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन वायू एकत्र करून जी ज्योत मिळते त्याला आपण म्हणतो ऍसिटिलीन ज्योत म्हणतो. ओके. शुद्ध ऑक्सिजन जे असतं ते O2 आपण ज्याला म्हणतो, आणि ऍसिटिलीन वायू. ओके. हे दोघं एकत्र करून जी ज्योत मिळते, आणि ही जी ज्योत असते हिचं टेम्परेचर खूप जास्त हाय असतं. अजून एक ज्योत असते, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या ज्योतीचे तापमान 2800 डिग्री सेल्सिअस पर्यंत नेता येते. ओके. 2800 डिग्री सेल्सिअस. तर याचा वापर काय होतो बघा, जे काही मेटॅलिक
किंवा धातूचे तुकडे असतात ज्याला आपण वेल्डिंग प्रोसेस म्हणतो, नॉर्मल वेल्डिंग प्रोसेस नाही. ओके, मोठे मोठे धातूचे तुकडे येतात, जसे की रेल्वे, तुम्ही रेल्वेच्या ठिकाणी बघितलं असेल, जे रेल्वे रूळ जॉईन करण्यासाठी आपण वापरले जातात, जे काही लोक तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल, तर ते मोठे मोठे गॅस घेऊन जातात तिथं. ऑक्सी ॲसिटिलीन याला गॅस म्हणतो, ऑक्सी ॲसिटिलीन यूज करतात, जेणेकरून त्याचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं आणि ते दोन धातू जॉईन करू शकतात. ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्या मिश्रणापासून तयार केलेली ज्योत जोडण्यासाठी आणि पत्रे कापण्यासाठी वापरतात. ओके, मोस्टली पत्रे कापण्यासाठी किंवा बाकीचे जे काही मेटॅलिक शीट्स म्हणतो त्या कट करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, तर मित्रांनो बघा, आज आपण काही मूलद्रव्ये जे काही इम्पॉर्टंट होते हे आपण आज बघून बघितले आहे. बघा, हा जो केमिस्ट्री सेक्शन आहे आपला जवळपास संपत आला आहे. याच्यानंतर आपण काही वन लाईनर बघणार आहोत आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत आणि याच्यानंतर आपण स्टार्ट करूया MCQ सेक्शनला. ओके, समजा याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा एखादी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला कळली नसेल, तर तुम्ही मला खाली मेसेज करा किंवा कमेंट करा, त्याच्यामध्ये आपण बघूया.